लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ आणि नंदिनी पासून. तर आता इथे पार्थ म्हणतो, गेले कित्येक दिवस त्या क्षणाची मला भीती वाटत होती. फेस करायची हिंमत नव्हती माझ्यात. सतत असं वाटायचं की जेव्हा केव्हा जीवा आणि काव्या एकमेकांच्या समोर येतील तेव्हा तिच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल. ती गोष्ट म्हणजे 16 डिसेंबरचा तो फोटो. कारण तेच आपल्यासाठी सत्य होऊन बसलं होतं. आणि मीही ते विसरण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न म्हणजे बाहेरून फोटो फ्रेम पुसण्यासारखं होतं. धूळ मनातल्या नात्याला लागली होती. बाहेरून काच पुसून काय फायदा होणार आहे. पण शेवटी तो क्षण आलाच असं म्हणतो पार्थ. जीवा परत आला. जीवा आणि काव्या एकमेकांसमोर, एकमेकांजवळ. इतके जवळ की जीवा रडत होता. काव्या जीवाच्या थोपटत होत्या, त्याला धीर देत होती. नंदिनी, मी विटनेस केलाय तो क्षण. आज ते एकमेकांच्या समोर होते असं म्हणत होता इथे पार्थ. आईबाबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात कुठलाही वेडा वाकडा विचार आला नाही असं म्हणत होता इथे पार्थ. मला तो फोटोही आठवला नाही असं म्हणत होता इथे पार्थ. जसं आपण एकमेकांना धीर देत होतो तो आठवला पार्थ. नंदिनी परिस्थितीमुळे भरभिरलेले पण आपल्या पार्टनरशी लॉयल असणारे असं म्हणत होता इथे पार्थ. एकमेकांशी बोलून लग्नाची उमेद जागवणारे. शेवटी प्रेम जिंकलं नंदिनी असं म्हणत होता इथे पार्थ. 16 डिसेंबरमुळे आमच्या नात्याला लागलेली कीड आज पुसली गेली असं म्हणत होतो. आज मला सगळं लख दिसतंय नंदिनी असं म्हणतो इथे पार्थ खुश होऊन. आणि नंदिनी पण आनंद अश्रूत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी आपले अश्रू पुसते. तर आता नंदिनी जाऊन पायऱ्यांवरती बसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो तिला. तर आता नंदिनीच्या हातामध्ये ती ओढणी असते. तर आता इथे पार्थ पण जातो तिच्याकडे, तिच्या बाजूला बसायला. तर आता इथे पार्थ म्हणतो, आता मी जे काय बोलणार आहे ते नंदिनीचा मित्र म्हणून नाही तर पार्थचा दादा म्हणून बोलणार आहे असं म्हणतो तो नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून. गेले 21 दिवस तुम्ही जीवाने जे प्रयत्न केले ते पाहिलेत. नाही मी फोर्स करणार नाही तुम्हाला असं म्हणतो होता इथे पार्थ. देवाला प्रार्थना करेन असं म्हणतो होता इथे पार्थ. तसं आमच्या नात्यावरची धूळ पुसली गेली तशी आता तुमच्या नात्यावरची धूळ पुसली जावी असं म्हणतो होता इथे पार्थ. कारण आपले पार्टनर्स आपल्यासोबत लॉयल आहेत असं म्हणतो होता इथे पार्थ. ते आपल्याला कळलेलं आहे. आता फक्त मान्य करायची गरज आहे असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे तो म्हणतो, आपण काय म्हणायचो नंदिनी, आपण मोठी भावंड आहोत, आपण समजूतदार आहोत, पण आता आपली लहान भावंड आपल्यापेक्षा मोठी झाली आहेत असं म्हणतो होता इथे पार्थ. त्यांना पटलंय संसार हा दिवाळीचाच सण आहे. कारण का मैत्रीचा, आपल्या प्रेमाचा कंदील लावायचा असतो. मी तुम्हाला म्हणालो होतो ना नंदिनी, एक दिवस असा येईल की हा दिवस त्यांना आठवणारच नाही. हे कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात पडतील असं म्हणतो होता इथे पार्थ. ते प्रेमात पडलेत असं म्हणतो होता इथे तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी पण हसते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ऐन फेब्रुवारीत आपल्या नात्यांची दिवाळी लख दिसते असं म्हणतो होता इथे पार्थ. आपण सुद्धा आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात असं म्हणतो होता इथे पार्थ. आपल्या लहान भावंडांचं मोठेपणा ऍक्सेप्ट करूया असं म्हणतो तो. तर आता तो घड्याळाकडे बघतो बघा प्रेक्षक हो. 11:11 असं म्हणतो होता इथे पार्थ. आजपर्यंत मी काव्यार्थासाठी मॅनिफेस्ट करत होतो, पण आज जीवांदिनीसाठी करणार असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो, युनिवर्स #नंदिनी. तर आता तेवढंच म्हणून निघून जातो बघा प्रेक्षक होतो. आपण सुद्धा आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर येऊया असं म्हणून गेलेलं असं ना पार्थ. हे आठवतात इथे नंदिनीला आणि पार्थ मात्र गेलेलं असं बघा प्रेक्षक. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवले. तर आता इथे काव्या झोपलेली असते. तर तिला जाग येते बघा प्रेक्षक हो. ती जांभया घेत असते. तर मग आता तेवढ्यातच ती बघते बाजूला. तर आता इथे ती उठून बघायला लागते. तर आता आपली ओढणी घेते आणि ती घालते बघा प्रेक्षक हो. तर आता ती झोपेतच असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती केस बांधून घेणारच असते. तेवढ्यातच आता तिचा बोखुडा जो असतो तो तिथे असतो तिच्या कॉटवरती. तर आता ती बघते त्या बोकुड्याला बघा प्रेक्षक आणि त्याला ती आता पापी देणार असते. तर आता ती म्हणते, गुड मॉर्निंग बोकुडी. काय असं म्हणते आता इथे काव्या, कारण हालायला लागतो ना तो बोकुडा. मॉर्निंग किस पाहिजे असं म्हणते आता इथे काव्या. असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती त्याला किस करायला जाणार असते. लपाड होत चाललास ना तू, मॉर्निंग किस मी तुला नाही देणार तर कुणाला देणार असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. आणि बोलत असते ती बावकड्याशी. तर आता इथे काव्या त्याला किस करायला जाते आणि तो आता बोकुडा खाली पडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघते, हे काय झालं बोकुड्याला म्हणून, कारण तो खाली जाऊन बसतो ना. तर आता इथे काव्या बघते, खाली कसं काय गेला हा असं म्हणते आता इथे काव्या. झोपेतच का ग काव्या, काय चाललंय तुझं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती बघते, तुला पाहिजे मॉर्निंग किस आणि मग तू खाली कसं काय गेलास असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे काव्या उठते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते आणि म्हणे मॉर्निंग किस पाहिजे, आणि स्वतः जातोय दूर असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती खाली येऊन बसते बघा प्रेक्षक हो बोकुड्याला किस करण्यासाठी. काय रे असं म्हणते आता इथे काव्या, तू पळून चाललायस असं म्हणते काव्या. तर आता जात असतो बघा प्रेक्षक हो लांब लांब तो बोकुडा. तर आता पकडतेस तुला असं म्हणते काव्या. तर आता लांब लांब जात असतो तो. तर आता अरे अरे पण काय झालंय बोकुडीला असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर लांब लांब जात असतो आता इथे बोकुडा. तर लांब म्हणजे खूप लांब जात असतो तो. तर आता ती बाहेर येते आपल्या रूमच्या, तरीही बोकुडा जात असतो लांब लांब बघा प्रेक्षक हो. आणि आता ती येत असते
तर लांब लांब जात असतो अजून बघा प्रेक्षक बोकुडा. तर आता ती जाते लवकर, तर आता जाते तर काय पार्थला डोकं आपटतं तिचं. तर आता पार्थ ओढत असतो बघा प्रेक्षक बोकुड्याला पाठीमागून. तर आता इथे काव्या बघते पार्थला बघा प्रेक्षक तर आता ती बघते त्याला आणि आता तिला राग येतो खूप. तिचं नाक फुगलेलं दाखवलंय. तर आता इथे काव्या बघते बोकुडूला त्याच्या हातामध्ये आणि मांजा पण बघते बघा प्रेक्षक होती. तर आता तिला खूप जास्त राग आलेला असतो आता इथे. देशमुख तुम्ही तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होता असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणतो आता इथे पार्थ. हो म्हणताय तुम्ही असं म्हणते आता इथे काव्य. तुम्हाला बघतेस मी असं म्हणते आणि मारायला जात असते ती. काय हो काय आगाऊपणा आहे हा देशमुख असं म्हणते आता इथे पार्थ. आगाऊपणा नाही आहे हा असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही बरोबरच आहे आगाऊपणा नाहीच आहे. कचरट आहे असं म्हणतो ती. शिकले कोणापासून असं म्हणतो तो. संक्रांतीचा दिवस आठवतोय ना तुम्ही मी हा बोका असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तिला आठवतं कसं काव्याने पण हेच केलेलं असतं आणि पार्थ त्याला पकडत पकडत कसा आलेला असतो बघा प्रेक्षक हो डायनिंग टेबलपर्यंत आणि कसं त्याचा डोका पडलेला असतं खुर्चीला आणि कसं मांजाने ओढत असते बोकुडीला. हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवतात इथे काव्याला. 10, 9, 8 असं म्हणायला लागते ती कारण तिला खूप जास्त राग आलेला असतो. ओ असं म्हणते काव्या. 1 मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही भारतातल्या टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात ना. मग तुम्ही काव्याला कॉपी करताय असं म्हणते काव्या. 10, 9, 8 हे काय तुमच्या पिताश्रीने शिकवलंय का तुम्हाला असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक तुम्ही माझी कॉपी करताय मग तुमची कॉपी केलं तर काय झालं असं म्हणतो आता इथे पार्थ. हे काय बघ का असं म्हणतो आता तो. परीक्षेत कॉपी करू नका माझी असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तो म्हणतो आता पुण्याला तुमचं सेंट्रल आहे कुठे विजय अकॅडमी सेंटर कोथरूड असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक पार्थ. हे तुम्हाला कसं काय माहिती असं म्हणतो तो. 3.5 तासाचा प्रवास आहे असं म्हणतो पार्थ. तुम्ही सोडायला येणार आहे का मला देशमुख असं म्हणते तिथे काव्या. मी असं कधी बोललो असं म्हणतो पार्थ. आता तुम्ही सगळं सांगितलंत ना माझं सेंटर कुठे आहे कुठल्या शहरात आहे किती वेळ लागणार 3.5 तास लागणार. तर एवढी सगळी माहिती आहे तुमच्याकडे म्हणून मला वाटलं तुम्ही मला सोडायला येणार आहे असं म्हणते काव्या. तर या ना असं म्हणते आता इथे काव्या. काय मी टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहे असं म्हणतो पार्थ. कसं आहे वर प्रेशर खूप आहे हो मला नाही जमणार आहे यायला असं म्हणतो इथे पार्थ. त्यापेक्षा ह्या बकुडीला विचारा ना तुमच्या. तसे तिच्याबरोबरच गप्पा मारत असताना जा त्याला घेऊन असं म्हणतो इथे पार्थ. विचारा त्याला काय रे गाडी येते का तुला असं म्हणतो इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चिडते काव्या आणि हो असं म्हणतो इथे पार्थ खाली होतो आणि डोका पडलं त्यामुळे परत आपटा असं म्हणतो तो. तुम्हाला नाही मिळणार परत टक्कर वगैरे. ज्या माणसाला एवढी शिंग ऑलरेडी आहेत अजून एक शिंग आली तर काय फरक नाही पडणार. नाही देणार आहे तुम्हाला टक्कर असं म्हणते आता इथे काव्या. तर आता नाही मिळणार तुला फ्लाइंग किस वगैरे असं म्हणते आता इथे काव्या बकुडीला. का असं म्हणतो इथे पार्थ. आम्हाला जायचं आहे वर प्रेशर खूप आहे असं म्हणतो इथे पार्थ. जा तुम्ही अभ्यास करायला असं म्हणतो इथे पार्थ बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या तिथून निघून जाते. तर आता इथे पार्थ बघतच राहतो बघा प्रेक्षक काव्याकडे. तर आता इथे काव्या दरवाजा बंद करते. तर आता इथे नंदिनीला दाखवलंय तर नंदिनी आता इथे खिडकी उघडून बघते बघा प्रेक्षक हो. म्हणजे तिथे जीवा आहे का बघण्यासाठी. पण तिथे कोणीच नसतं बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप आठवण येत असते जीवाची. कसा जीवा खाली थांबून आंघोळ करत असतो वगैरे हे तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे येते बघा प्रेक्षक हो. शारदाने बंद करते ती खिडकी. तर आता आई अगं काय असं म्हणते नंदिनी. आता कशाला खिडकी उघडतीयेस असं म्हणते आता इथे शारदा. वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे असं म्हणते आता इथे शारदा. बाहेर सगळा लकलकाट आहे आता असं म्हणते शारदा. चल नाश्ता करायला असं म्हणते आता इथे शारदा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला मात्र खूप आठवण येत असते जीवाची. तर नाश्ता करायला आलेली असते नंदिनी. तर आता प्लेट घालून देत असते तिला शारदा. आई असं म्हणते आता इथे नंदिनी. चिडलीस का माझ्यावर असं म्हणते नंदिनी. छे छे मी नाही चिडले का असं म्हणते आता इथे शारदा. मी एकदम खुश आहे असं म्हणते आता इथे शारदा की तू जीवांना पाठवलं असं म्हणते आता इथे शारदा. असता डोक्याला ताप झाला होता नुसता असं म्हणते आता इथे शारदा. बरं झालं ते निघून गेले ते. म्हणजे आता तुझ्या बाबांच्या रागाचा पाराही चढणार नाही आणि तुझाही असं म्हणते आता इथे शारदा. घे नाश्ता करून घे असं म्हणते ती. आई आई असं म्हणते आता इथे नंदिनी. तर ती म्हणते की अगं आई असं म्हणायला लागते नंदिनी. तुझा राग मला कळतोय ग पण मला तुझा रागही कळत नाही आणि तूही कळत नाहीस असं म्हणते आता इथे शारदा. ते इथे होते तोपर्यंत रुसून बसायचीस असं म्हणते आता इथे शारदा. त्या पोराचा जीव नुसता झिजलाय तुझे रुसवे काढून असं म्हणते आता इथे शारदा. आणि आता नाही आहे तर सारखी बाल्कनीतून लॉनकडे बघत बसतेस कशासाठी असं म्हणते आता इथे शारदा. असं काही नाही आहे आई असं म्हणते आता इथे नंदिनी. म्हणजे जीवानं बघण्यासाठी मी बाल्कनीत जात नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. छे छे अगं तू तर लॉन मधलं गवत किती वाढलंय ते बघायला जातेस खिडकीत असं म्हणते आता इथे शारदा. नंदिनी जगाला फसवू शकतेस पण स्वतःच्या मनाला नाही असं म्हणते आता इथे शारदा. आतापर्यंत लोक म्हणत होती पण आता मीच तुला सांगते की गेट वेल सून नंदिनी असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे शारदा म्हणते की आता पुन्हा या घरामध्ये पूर्वीसारखीच उदास शांतता पसरणार असं म्हणते आता इथे शारदा. तेवढ्यातच धनंजय येतो. मी शांत आहे ह्याचा गैरफायदा घेताय का तुम्ही असं म्हणत होता. येतो बघा धनंजय. 2 आठवड्याची डेडलाईन दिली होती ना
क्लायंटनी ती संपली. तुम्ही 3दा व्हिज्युअल प्रेझेंटेशन दिलं तरी क्लायंट खुश होत नाही आहे. आता माझा स्टाफच समजा इतका बिनकामाचा असेल तर त्याला कामावर का ठेवावं मी, असं म्हणतो आता इथे धनंजय. राहू द्या, ठीक आहे, मीच बघतो काय करायचं तेच, म्हणतो आता इथे धनंजय. बघा प्रेक्षक, बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी. कशासाठी एवढी चिडताय तुम्ही, असं म्हणते आता इथे नंदिनी. मी पाणी आणते तुमच्यासाठी, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे धनंजयला राग आलेला असतो बघा प्रेक्षक, आणि आता तो आपला फोन बघत असतो. तर आता इथे शारदा पण तिथे थांबलेली असते. तर नंदिनी आता पाणी आणून देते. हे घ्या पाणी, असं म्हणते आता इथे नंदिनी. असं म्हणतो आता इथे धनंजयने पाणी पित होतो बघा प्रेक्षक हो. तर आता आता मला सांगा, असं म्हणते नंदिनी. काय झालं एवढे चिडायला, असं म्हणते आता इथे नंदिनी. काय नाही ग, आज मला हे व्हिज्युअल पीपीटी प्रेझेंट करायचं आहे, वेळेत तयार करून नाही दिलं तर एक मोठं प्रोजेक्ट माझ्या हातून जाणार आहे, असं म्हणतो आता इथे धनंजय बघा प्रेक्षक हो. तर नंदिनी म्हणते, मी काय म्हणते बाबा, तुम्ही तुमचे ते डिटेल्स मला देता का, असं म्हणते नंदिनी. माझा ना एक मित्र आहे, तो व्हिज्युअल पीपीटीज करतो आणि तो एकदम हुशार आहे, असं म्हणते नंदिनी. ह्याच लाईनमध्ये आहे, मी त्याला सांगते तुमचं काम एकदम परफेक्ट करेल तो, असं म्हणते आता इथे नंदिनी. अरे वा, असं म्हणते आता इथे धनंजय. कोण आहे, कोण हा तुझा मित्र, असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे नंदिनी सांगत नाही बघा प्रेक्षक हो काहीच. तर आता इथे जीवाला दाखवलंय, तर आता जीवा वर्कआउट करून आलेला असतो बॅग घेऊन आपली बघा प्रेक्षक हो. अशातही असं म्हणतो आता इथे जीवा, माझा ब्रेकफास्ट लावा, असं म्हणतो आता इथे जीवा. आणि आता येऊन बसलेला असतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता तो पाणी पित असतो. तर आता तेवढ्यातच एग्स घेऊन येतो पार्थ. तर आता जीवा बघतो तर पार्थने आणलेला असतो तो एग्स. खा, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता जीवा म्हणतो नाही नको, तुला हवा तसं बॉईल केलंय, छान सॉल्ट अँड पेपर टाकलाय, घे खा, असं म्हणतो आता इथे पार्थ. अरे प्रेमाने देतोय खा ना, असं म्हणतो पार्थ. आणि हे प्रेम किती तसांसाठी देतोय, असं म्हणतो आता इथे जीवा. काय म्हणायचंय तुला, असं म्हणतो आता इथे पार्थ. हाच पॅटर्न ना तुमचा सध्याचा, असं म्हणतो आता इथे जीवा. तू आणि नंदिनी, तुम्हाला प्रेमाचा अटॅक येतो, असं म्हणतो आता इथे जीवा. एवढ्या दिवसात तुमची स्माईल, पाठीवर हात फिरवणं, सगळ्यात प्रेम असतं, असं म्हणतो जीवा. मग अचानक प्रेमाचा अनेस्थेशिया उतरतो आणि मग तुम्ही आम्हाला आधीसारखे हेट करायला लागतं, असं म्हणतो आता इथे जीवा. त्या रिक्षात राहत होतो ना तेव्हा असं बरंचदा घडलंय, असं म्हणतो जीवा. नंदिनी माझ्यासाठी जेवण पाठवायची, नजर द्यायची, स्माईल द्यायची, सहानुभूती दाखवायची, अटेन्शन सुद्धा द्यायची. अचानक सीझन चेंज, वाऱ्याची एक झुळूक आणि प्रेमाची पानं कुठे गळून पडायची. कधी काव्यासोबत तूही हेच केलं असेल. आमचं ना हेच प्रॉब्लेम आहे रे, तुम्ही आम्हाला जरा प्रेम दाखवलं ना की आम्ही कुत्र्याच्या पिळ्यासारखे तुमच्या मागे मागे येतो, असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनीने तेच केलं आणि तूही तेच करत असशील काव्यासोबत, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे हसायला लागतो बघा प्रेक्षक पार्थ. नॉट एनी मोर, असं म्हणतो आता इथे पार्थ. रिअली, असं म्हणतो आता इथे जीवा. रिअली, असं म्हणतो पार्थ. आणि काल रात्री मी तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं, असं म्हणतो आता इथे पार्थ. तू रडत होतास, काव्या तुला डोक्यावर हात ठेवून थोपटत होत्या, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे जीवा उभारतो बघा प्रेक्षक हो. एक मिनिट, तू जे काय पाहिलंस त्याचा अर्थ, असं म्हणतो जीवा. त्याचा अर्थ मला चांगलाच माहिती आहे जीवा, असं म्हणतो आता इथे पार्थ. नाही नाही नाही, असं म्हणतो आता इथे जीवा. आमच्यात खरंच असं काही नाही आहे, असं म्हणतो जीवा. करेक्ट, तसं तुमच्यात नाहीच आहे, माहिती आहे मला, असं म्हणतो आता इथे पार्थ. हे मला काल रात्री पटलं, असं म्हणतो आता इथे पार्थ. खरं काल रात्री नाही, काव्याशी बोललो ना तेव्हाच पटलं होतं, असं म्हणतो पार्थ. पण काल रात्री त्याच्या वर्षिका मर्तब झाला, असं म्हणतो आता इथे पार्थ. काय छोटे, असं म्हणतो पार्थ. एवढे दिवस मी वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करत होता, पण कळला प्रकाश काळच कळला. आणि जसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला, मी थेट नंदिनीकडे गेलो, असं म्हणतो तो. काय तू नंदिनीकडे गेला होतास, असं म्हणतो जीवा. काय, असं म्हणतो तो खुश होऊन बघा प्रेक्षक. तर आता गप्प होतो तो परत. तर आता पार्थ म्हणतो सेम सेम, असं म्हणतो आता इथे पार्थ. अशीच अवस्था झाली होती माझी गेले 22 दिवस, असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्याबद्दल मला बरंच काही वाटत होतं, पण हे असंच स्वतःला मागे खेचणं, असं म्हणतो आता इथे पार्थ. असं म्हणतो बघा प्रेक्षक तो. तर तुझी नंदिनी काय बरी नाही आहे, असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक. काल रात्री लॉनमध्ये एकटीच भूतासारखी उभी होती, असं म्हणतो आता इथे पार्थ. तुला मिस करत होतीस, म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला खाडवतो एक गाता बघा प्रेक्षक हो पार्थ जीवाला. तर आता जीवाला खूप छान वाटतंय ऐकून. काय छोटे, असं म्हणतो आता इथे पार्थ. काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र बघितलं आणि मग त्यानंतर मला वाटलं की माझ्या आणि नंदिनीच्या जुन्या दिवसांची आठवण झाली, असं म्हणतो आता इथे पार्थ. दोन मित्र कसं आपल्या पार्टनर्सबद्दल बोलायला रात्रीच्या शांततेत एकत्र बसायची, असं म्हणतो आता इथे पार्थ. असं झालंय तुम्ही, असं म्हणतो आता इथे पार्थ. काल रात्री जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा तुम्हाला भीती नव्हती कसलीच, असं म्हणतो पार्थ, की कुणीतरी येईल, कुणीतरी बघेल, कारण तुमच्या मनात आता काही नाही आहे. हे माझ्या लक्षात आलंय काल रात्री, असं म्हणतो आता इथे पार्थ. जसं माझ्या लक्षात आलं असं थेट मी नंदिनीकडे गेलोय. तुमच्यात आता अजून काही शिल्लक नाही, असं म्हणतो आता इथे पार्थ. काय आहे, 16 डिसेंबरचा सगळं माझ्या मनातून पुसलं गेलंय, असं म्हणतो आता इथे पार्थ. मला तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल आता काहीही वाटत नाही, असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तू काव्यालाही सांगितलंस, असं म्हणतो आता इथे जीवा. बाबांना सांगितलंस, असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे पार्थ म्हणतो आज नाही, अजून कोणालाच काय बोललो नाहीस, म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तो जीवाला काढत असतो एक. तर आता आधी जाऊन सांगते ना, असं म्हणतो आता इथे जीवा. सगळ्यांसमोर सांग, असं म्हणतो आता इथे जीवा. मग मी मानेन, असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तुम्ही बाउंड्री लावूनपर्यंत येऊन
पळ जरा अरे असं म्हणतो होता इथे जीवा. मी बोलेन काव्याशी असं म्हणतो होता इथे पार्थ, पण तू नंदिनीशी कधी बोलणार आहेस? फेब्रुवारी सुरू झालं असं म्हणतो होता इथे पार्थ. मग त्यात काय असं म्हणतो जीवा. आता 14th काय असतं हे मी सांगू का तुला असं म्हणतो पार्थ. बोल असं म्हणतो होता पार्थ. कधी बोलणार आहेस नंदिनीशी असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता जीवा म्हणतो ऐक ना तू तू तुझं सॉर्ट आउट कर असं म्हणतो होता इथे जीवा. मी माझं बघेन असं म्हणतो तो. बोलायचं नाही की असं म्हणतो तो. मी कुणाच्याही मागे जाणार नाही असं म्हणतो होता जीवा. तिला वाटलं तर ती येईल माझ्याकडे असं म्हणतो पार्थ आणि मागे आली तर असं म्हणतो होता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो. तर आता तो तिच्याकडे येऊन थांबतो जीवाकडे आणि म्हणतो मागे आली तर असं म्हणतो तो. नंदिनी जर का तुझ्या मागे आल्या आणि तुझी माफी मागितली तर मग माफ करशील ना असं म्हणतो होता इथे पार्थ. तर आता इथे जीवा का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो ते मी बघीन अरे अरे तू जा आधी काव्याशी बोल जा असं म्हणतो जीवा. तोपर्यंत काव्या येते. मी बोलणारच आहे काव्याशी. त्यांची उद्या महत्वाची परीक्षा आहे. उगाच मी आता काय बोललो तर त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल असं म्हणते काव्या. का जाईल असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तुमचा काय संबंध असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ बघून हसतो तिला. तर आता पार्थ जातो काव्याकडे बघा प्रेक्षक हो हसत हसत. तर आता इथे तो जातो आणि काव्याकडे थांबतो जाऊन. तर आता इथे तो बघत असतो काव्याकडे. तर आता पार्थ म्हणतो काय संबंध असं म्हणतो तो. मी तुमचा फोकस हलवू शकतो असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एक एक खातार का असं म्हणतो तो. एक अंड असं म्हणतो तो. तर आता नको असं म्हणते काव्या. खाल्ला तर मी तुम्हाला सोडायला येईन असं म्हणते आता इथे काव्या परीक्षेला असं म्हणतो आता पार्थ. एक मिनिट तुम्ही काय म्हणालात आता असं म्हणतो काव्या. काय ऐकलं मी असं म्हणतं आता ती. तर आता इथे पार्थ खाडवतो तिला एक. करेक्ट ऐकलं तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही एक खाल्लात ना आता परीक्षेला सोडायला येईन मी तुम्हाला. मी तर म्हणतोय जेवण करून दुपारीच निघूयात काय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते नाही 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 असं म्हणते आता इथे काव्या. आज असं म्हणते आता ती. परीक्षा उद्या आहे माझी असं म्हणते आता इथे काव्या. परीक्षा उद्याच आहे असं म्हणतो आता इथे काव्या. आपण समजा आपण जाताना काहीतरी अडचण आली, टायर पंक्चर झाला किंवा रस्ता बंद असेल तर असं म्हणतो आता इथे पार्थ. टेन्शनने हात बंद पडेल माझं असं म्हणते काव्या. म्हणून आजच आपण जाऊया. इतक्या मोठ्या परीक्षेला जात आहे ना मग टायमात जाऊया ना असं म्हणतो पार्थ. तिथे जाऊन सेटअप होऊया असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता आनंद होतो खूप बघा प्रेक्षक काव्याला आणि शिवाला हे सगळं बघून खूप आनंद होत असतो. तर आता इथे काव्या जाऊन टक्कर मारते पार्थला. तर आता इथे काय करता हे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. मग अशी टक्कर द्यायची राहिली होती ना असं म्हणते आता इथे काव्या. आता दिली असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. नाहीतर काय होईल असं म्हणते काव्या. नाहीतर माझ्या शिंगेश्वर म्हाताऱ्याला शिंगा येईल असं म्हणते ती बघा प्रेक्षकारो. तर आता जीवा हसत असतोय सगळं बघून. चला असं म्हणतो पार्थ. गावराला घ्या बॅग असं म्हणतो आता इथे पार्थ. तुमची सुद्धा नाही माझी सुद्धा असं म्हणते आता इथे पार्थ. बरं नको ऐका आम्हीच भरतो आपल्या दोघांची बॅग असं म्हणतो आता इथे पार्थ. पुढच्या काही तासात काव्यार्थचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे असं म्हणतो आता इथे पार्थ बघा प्रेक्षक हो. आणि ऑल द बेस्ट असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा हसतो त्या दोघांना बघून. तर आता इथे हो असं म्हणते आता इथे काव्या. ऑल द बेस्ट काव्या असं म्हणत आता इथे नंदिनी आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती आलेली असते देशमुखांच्या घरात नंदिनी. तर आता ती जीवाला बघते बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा पण बघतो नंदिनीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाला खूप राग आलेला असतो त्यामुळे तो काही रिॲक्टच करत नाही. तर आजचा भाग इथे समजा बघूया तरी त्यामध्ये काय येते. तर आता इथे नंदिनी ताई मला ऑल द बेस्ट करायला मला भेटायला आली आहे. पण तिची नजर मात्र दुसऱ्या कुणाला तरी भेटायला आली असं म्हणते आता इथे काव्या. आणि ती आता जीवाला बघत असते नंदिनी. खूप नाराज आहे आता इथे जीवा असं म्हणते आता इथे काव्या. देशमुखांच्या मुलांना कसं मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणाला माहित असणार असं म्हणते काव्या. तर आता नंदिनी हो म्हणते. तर आता इथे पार्थ म्हणतो काव्याला तुम्ही बसा ह्या बॅगवरती म्हणजे समजेल आणि बॅग बंद होईल असं म्हणतो तो. तर आता बघायला जाते काव्या. तर आता ती आपल्या तोंडाला हात लावते बघा प्रेक्षक आणि बघते ती पार्थकडे. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.